नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, 26 जुलै कारगिल विजय दिवस आपण सगळे भारतीय मोठ्या अभिमानानं साजरा करतो. कारगिल युद्धात आपल्या वीर जवानांनी जे शौर्य गाजवलं त्यानं खरंच ऊर भरून येतो. पण श्रोते हो, आपल्या देशरक्षणासाठी, आपल्या देशहितासाठी फक्त सैनिकांनीच काम केलं पाहिजे असं नाही. तुम्ही आम्ही सामान्य माणसंसुद्धा आपल्या कार्यातून देशसेवा, देशभक्ती ही करूच शकतो. अशीच गोष्ट आहे कारगिल युद्धात AIR स्टेशन एकटी खंबीरपणे सांभाळणाऱ्या धाडसी शेरिंग शुनूची. श्रोते हो, याच शेरिंग अंगमो शुनूचा अनुभव तिच्याच शब्दात आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्यापर्यंत पोहोचवते. ऑल इंडिया रेडिओ कारगिल स्थानकाजवळ सतत गोळीबार होत होता. जेव्हा गोळीबार व्हायचा तेव्हा आम्ही 15 किलोमीटर दूर असलेल्या गावात पळून जायचो. आम्ही तिथं भाड्याने एक खोली घेतली होती आणि आम्ही सगळे कर्मचारी जमिनीवर झोपायचो. गोळीबार कमी झाल्यावर आम्ही पुन्हा प्रक्षेपणासाठी स्टेशनवर परतायचो, पण आम्ही एक दिवसही प्रसारण बंद केलं नाही. आम्हाला लष्करानं रात्रीच्या वेळी दिवे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, जेणेकरून इमारत टिकेल. कधीकधी लष्कराच्या तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागली. मी धीर धरला, कारण मला कुठल्याही परिस्थितीत रेडिओ स्टेशन सुरू ठेवायचं होतं. शेरिंग अंगमो शुनू. श्रोते हो, 24 वर्षांपूर्वी कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानी रेडिओ अफवा पसरवत होता. भारतीय सैनिक आणि वायुसेनेच्या हेलिकॉप्टर पाडल्याच्या खोट्या बातम्या देत होता. या अफवांना रोखण्यात ऑल इंडिया रेडिओनं फार महत्त्वाची भूमिका बजावली आणि हे शक्य झालं एका धैर्यशील महिलेमुळे, शेरिंग अंगमो शुनू. शेरिंग त्यावेळी AIR कारगिल स्टेशनवर डायरेक्टर होत्या. युद्ध सुरू असतानाही, सतत गोळीबार होत असतानाही त्यांनी एकट्यानं प्रसारण सुरू ठेवलं आणि सैनिकांच्या मदतीसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. कर्नल विनय दत्ता यांच्या विनंतीवरून त्यांनी लडाखी तरुणांना सैन्याला मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहनसुद्धा केलं. फक्त अपीलच नाही, तर शेरिंग यांनी स्वतःचा 18 वर्षाचा मुलगा देखील स्वयंसेवक म्हणून पाठवला. अवघ्या 4 दिवसात 200 तरुण तयार झाले. लवकरच ही संख्या शेरिंगच्या प्रसारणामुळे 800 वर पोचली. कारगिल विजय दिवस म्हणजे फक्त सैनिकांचं नव्हे, तर या शेरिंगसारख्या सामान्य पण असामान्य नागरिकांच्या कर्तृत्वाचाही स्मरण दिवस आहे. त्यांना मनापासून सलाम. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.